नगरच्या मुकुंदनगरमध्ये शरद पवार यांची एक अनपेक्षित भेट आणि त्या भेटीनं निर्माण केल्या राजकीय चर्चा। कधी संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले गेलेले अफजल शेख आता राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणात अफजल शेख पुन्हा राजकारणात उतरणार का आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन पॅनल तयार होणार का? आजच्या व्हिडिओमध्ये याच भेटीमागचं राजकारण, शक्यता आणि परिणाम आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 11 जून रोजी नगरच्या मुकुंदनगरमध्ये एक अनपेक्षित आणि राजकीय दृष्ट्या वजनदार भेट घडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी उद्योजक अफजल शेख यांच्या नव्या निवासस्थानी भेट दिली। या भेटीनं नगरच्या राजकीय वर्तुळात एकच हलचल निर्माण झाली आहे। ज्यावेळी महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत त्यावेळी ही भेट घडणे म्हणजे केवळ औपचारिकतेचा भाग नसून एका नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात असू शकते असे मानले जात आहे। कोण आहेत अफजल शेख हे आधी जाणून घेऊयात। अफजल शेख हे अहमदनगर मधील म्हणजे सध्याच्या अहिल्यानगर मधील एक नामांकित उद्योजक असून काही काळापूर्वी आमदार संग्राम जगताप यांचे ते निकटवर्तीय आणि विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या अनेक स्थानिक उपक्रमामध्ये त्यांनी संग्राम जगताप यांच्यासोबत सक्रिय सहभाग घेतला होता। मात्र अलीकडच्या काळात या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांनाही राजकीय वर्तुळात जोर आला होता। या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची अफजल शेख यांच्याकडे झालेली ही भेट स्थानिक राजकारणात नवा विश्वासार्ह चेहरा उभा करण्याचा प्रयत्न मानले जात आहे। महानगरपालिका निवडणूक आणि नवे नेतृत्व। नगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सत्ताधारी गट, विरोधी पक्ष आणि अपक्ष गटांमध्ये हालचाली सुरू आहेत। अशा वेळी अफजल शेख यांच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तीला पुन्हा राजकारणात सक्रिय करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याची शक्यता गृहीत धरली जात आहे। अफजल शेख यांच्या नेतृत्वात पॅनल निवडून आणण्याची तयारी आहे का असा प्रश्न आता उघडपणे चर्चेत आहे। आता याचे परिणाम काय होऊ शकतात ते आपण जाणून घेऊयात। जर अफजल शेख यांचे पुनरागमन झाले आणि त्यांनी स्वतंत्र किंवा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने पॅनल उभा केला तर नगरच्या प्रस्थापित राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसू शकतो। ते शहरातील मुस्लिम मतदारांमध्ये, व्यापारी गटात आणि युवकांमध्ये प्रभाव ठेवतात। त्यामुळे त्यांचे सक्रिय होणे सध्याच्या सत्ताधारी गटासाठी डोकेदुखी ठरू शकतो। शरद पवार यांची अफजल शेख यांच्याकडे झालेली ही भेट नुसती सामाजिक किंवा औपचारिक भेट नसून ती राजकीय शिल्पकाराची राजनीती असू शकते असं अनेक राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे। यातून नवे राजकीय समीकरण आकार घेत आहेत का? अफजल शेख पुन्हा राजकारणात पाऊल ठेवणार का? आणि सर्वात महत्वाचं, या भेटीचं नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर नेमकं काय परिणाम होईल या सर्व गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।